उठ बाबा लेका काय लेका शांता बोली का मागायला लागली लेका आज आपल्या का कटकट लावली लेका सकाळपासून तिनं लेका त्या बहिणं लय लेका डाय नाही रे बापुरी लेका ते काय एवढं मागा लागत असतात काय मजुराचे. हां बरं तरी बा ते ना आपण उदळ घेतलं ते रोजानं घ्या असतं काय केलं असतं काय माहिती आपलं. ते बैल भारी आहे शांताबाई. म्हणूनच लोक काय म्हणतात गावातले की त्या बैच्या वावरात कोणीच जात नाही आपल्या गावातलं. सारे बाहेर गावातून मजूर येते त्या गावात त्या बैच्या वावरात कोणी येत नाही आपल्या गावातलं. तिच्या येटातले कोणी येत नाही. ते कोण की ते बाई अशी मागा लागत राहते ना कटकट कटकट लावत राहते. तो माणूस बरा आहे चांगला आहे तो शांताराम सकाराम भाऊ चांगला आहे. पण तो ते बाई नाही काय वाय झालं नाही काय मागच राहते. हे घ्या ते राहिलं हे राहिलं ते राहिलं काय ते बैल लय भारी आहे रे बाबा. अरे बापा मी इथं पहिल्यांदा आलो या शांताराम भाऊ मला नांदा लावला चल 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 त्या बैचं वावर घेऊन टाकू यंदा काय तर आता मला माहीत होतं ना या बाई कशी आहे. हे गावातली तिच्या येटातली जात नाही ते दुकानात मी नसतो जात. मला माहिती आहे ते बैचं काय 12 महिन्याचा किराणा आणून ठेवते कोणी जात नाही त्या दुकानात. हा घरातलं मी सांगितलं आहे कोणी जायचं नाही तिच्या दुकानात कोण की ते 12 महिने कोण खाईन बापा. हे बैल म्हणजे लय डेंजर आहे ते. बापा रे शांता बोलले तर बाबा झोपून राहिली. झोपले ना गाव शांताराम भाऊ. नाही हो पिंके ते कसं आता काल बी सोंगलं तर त्याच्यानं मी बेदम झालो. आज म्हटलं हे सोंगाचं हे इनं लावली कटकट मागं त्याच्यानं मला माझ्या सरा डोकं दुखून राहिला आज. काय बापा या बैचं फालतू वावर घेतलं महागात पैशात नाही ते दुकानाचे म्हणून या लागलं मला. आता मी काय घेतो या बैचं वावर. चला पाणी गिनी पिऊन घ्या डबल येणार ते. थोडा आराम करा. अजून ते आवाज पाहून राहिले आपल्याला बहुतेक इकडे येते वाटते ते. नाही काय आपल्यावर नजर आहे तिची त्या बाकीच्या बायावर नाही आपल्यावर नजर ठेवते ते जास्त. नजर काय ठेवते बाप्पा ते तर आली बी ते काय नाही तिचं पोरं येऊन राहिलं ते काय कुठे चालली काय मालूम. तिचं पोरं येऊन राहिलं बाप्पा आता ते आता डोकं खात्याचं आपलं. बाय हो चला ना बाजूला झालं ना पाणी पिणं बस झालं. तुम्हाला वरचं वातावरण दिसून आलं काय. शांताराम भाऊ राजा लावलं ते दुरून आवाज देणं लावला चला बाय चला काय राजा बाबा लयच हे टिल्या लयच भारी आहे हो बाबा लय नंबरी आहे. भारी म्हणजे पुरा भारी आहे तो त्या माझ्यासारखाच आहे ना डबल ते झेरॉक्स कॉपीच आहे ते. चला ना झालं का पाणी पिणं कटलो पाणी पिता आराम आहे चालला मस्त. अर्धा 1 घंटा होऊन जाणार तुम्हाला पाणी प्यायले. उठा ना बा लोक करा ना आमचं ते ध्याना करून तेवढं. राजा काय शांताराम भाऊ राजा तुम्हाला ध्याना करून तेवढं आमचं भाऊ पूर्ण करून पटवून आमची मशीन येते त्याच्या हे झाल्यावर नंतर लवकर ध्याना करून तुम्ही उठा बरं जा बरं. बाप्पा बाप्पा पप्पा लेका काय लेका तू टिल्या लेका आता मायपेक्षा आहेस रे बाबा तू बोलायला लेका. काय लेका म्हणतो अर्धा 1 घंटा होऊन राहिला म्हणतो आम्हाला काय 10 मिनिटं झाले बाबा पाणी पिलं सध्या थोडं बसलं डोकं दुखून म्हणून बसलो बाबा आम्ही. काय बाबा काय आम्ही काय रोजानं गेला तर बाबा हे उदळ आहे ना आम्ही घे. बाबू टिल्या ऊन पाहिजे किती आहे तुला गरमाची होऊन राहिली काय तुम्हाला काय तुम्हाला सोंगा लागते आम्हाला सोंगा लागते म्हणून आम्हाला समजून झालं काय तर काय ना युवा घेऊन कसं आहे तर पुरं गरमात होऊन झालं ना. पाणी येते तर काय जीवाच्या वर गेलं का हे काम. हां तूच सांगा तर मला सांगता आलं असतं काय तुम्हाला मी सांगितलं असतं 3,500 रुपये अकाउंट काढलं असतं तुम्हाला मग घरी सांगत असतं आम्ही. कारण की आम्हाला पाणी पावसाचं पहिलं आहे. तुला टिल्या रे सऱ्या लोक बाबू हे त्याची पाणी येते तर सऱ्या लोक होईन तसं त्याला होईन का एकट्याचं. हां त्याला सोयाबीन खराब होऊन राहिला एकट्याचं उभं आहे ना अजून त्याला सोंगलंही नाही बरोबर अजून हे टाईम लागते थोडा वेळ आहे थोडा टाईम लागणार आहे. हट रे बाबा आता याची मागायला येऊन राहिली आता आपल्या इकडे थांब ना म्हणा विचारत ती थोडं बसू दे ना 5-10 मिनिटं डोकं दुखून झालं ना मला आणि दिसतं. काय शांताराम भाऊ राजा काय झाबडूले का उठून का तू काय का एवढं भाडूले का आली मला थकला का तू काय ऊन लागते तुले. टिल्याला का चालायला का पाय लागतो का मला झाबरू नको म्हणून का तू फालतू का माझं डोकं फिरलं तर मी तुला का कांडीन का डायरेक्ट टेम्पच्यानंच कांडीन मी. रे शांताराम उठणं काय आले का तुम्ही अर्ध्या घंट्यापासून बसले आले को काय आले का सांगत ना का तुम्ही मावावर सांगा मला काय फालतू सांगितलं तुम्हाला 3,500 रुपये करा दिलं ना. काय रे बाबू झापूर दोघीचं बोलणे सारखं येऊन राहिले का म्हणलं का बाय दोघे मायले बाप लेका माय लेकले का लयच भारी येत रे बापा. हे दोघं बी सारखेच बोलतात काय बा बाय अर्धा घंटाच झाला म्हणतात अर्धा 1 घंटाच झाला म्हणतात. काय लेका पाणी प्यायला पिऊ देत नाही रे बापा. हे जायला पुरते बापा आता काय सध्या आलो आम्ही आम्हाला 10 मिनिटं झाले त्या पोरगा याला लावलो म्हणजे मागं कणकण कणकण आणि तू आता आले तुम्ही लावला तर कणकण आमच्या मागं आम्ही अजून जात नाही 10-15 मिनिटं कोण घ्या माझं डोकं दुखून राहिलं तुला काही आता काही कदर आहे की नाही. ऊन पाणी घेत तापून राहिलं तुम्हाला काय मागं उभा राहावं लागते आम्हाला सोंगा लागते ना. ऊन लागून झालं तुम्हाला मग काय घेतला रे बाबावर सोंगेले हां काय घेता रे बाबावर सोंगेल तुम्ही ऊन लागते तर ऊन तर लागणारच आहे. हां पाय ना मी बी फिरून तरी मागं मला ऊन लागून यायला काय पण माझा वावर आहे तर मला फिरायला लागेल ना. चला ना लवकर कसं पाणी बस पाहा ना तुम्ही काय चालू आहे. अन्नवाई येईल म्हणणं लोक चला ना म्हणा काय फालतू आपला सोयाबीन वाया जाईल ना. हे आज मशीन येऊन जाते संध्याकाळी 5 वाजता मशीन येऊन राहिली पटकन झालं पाहिजे आपलं उचलून घेतो नाही त्याकडून. आता काय तरी वाटले आता 12 वाजले लोक येईल उठायला काय तर शांतराम लेका तुला का लय जायची पण करून का मावावर का काय लेका काय खरं तुला वावरवर देऊन मी फसलो का यंदा.
काय 3,500 रुपये एकाला घेतलं आणि त्यात बिला काम तुम्ही उठत ना काय नाही आरामच चालू आहे बा तुमचा वावरात. शांताबाई तावावर घेऊन आम्ही लय गलती केली. यावर्षी घेतलं पप्पा, पुढच्या वर्षी घेणार नाही पप्पा तावावर, कधीच नाही घेणार. शांताराम ते मागच्या वर्षीचं बिल ते दुकानाचं कधी देतं रे? हे बी दिवाळी आली आता जवळ. आता काय 24 तारखेची दिवाळी आहे, तू कधी देतो रे पैसे ते? मागच्या वर्षीचे आता मी काटतो ह्याच्यात माझ्या सौद्यात 3,500 रुपये एकाला घेतलं मी. आता मी याच्यात पैसे काटतो तुमचे किराण्याचे. लय दिवस झाले आता तुम्हाला. शांताबाई मी सध्या काही पैसे देत नाही. मी की तुला सध्या पैसे काढू देत नाही. कोण की मला काम आहे पैशाचं. मी सध्या तुला काढू देत नाही बाबा. मीच तर काय घेतलं आलं वावर की बा मला काम आहे म्हणून मी घेतलं. आता मी तर दुसऱ्या भाव घेऊन जालो. पण ते सकाळ भाऊ आले बा, चाल मी तरी पैसे देतो, मी काटत नाही पैसे. त्याच्यानं आलो मी. सकाराम भाऊ देणार आहेत की किराणा की मी देणार आहे? पैसे मी काटतो. मला मागच्या दिवाळीपासून आहे ना द्यायचं नावच नाही तुमचं. किराणा घेऊन जाता मस्त खाताना हे आणि पैसे द्यायचे तुम्ही हे करता मागं पुढे. काटतो मी याच्या सौद्यात पैसे. मी तर पैसे तुला काढू देत नाही. मी सकाराम भाऊसोबत माझं बोलणं व्हायला आहे. मी सकाराम भाऊला सांगितलं आहे की दिवाळीच्या 4-5 दिवसाच्या पहिले मी तुमचे पैसे जमा करीन. कोण की आता मला ते दवाखान्याचं काम आलं म्हणून मी पैसे काढू देत नाही. तुला का शांतारामला कधी बिले का दवाखान्याचं नाव काढत राहतो? म्हणजे त्या मागं एवढा दवाखाना आहे का लागे? चालू दवाखाना म्हणतो. कधी बी पैसे मागायला गेलो की दवाखाना त्याच्यानं का खरं लावा. तुला का लयच नंबर आहे सर बा. तुला का माहिती शांताबाई, लहान लेकरात मला ते लहान लेकर दवाखाना पाहिला तुम्ही किती लागते, किती पाहिजे दवाखाना चालू आहे ना मागं. काय सांगू तुला माझ्या घरची आता का नाही. म्हणजे वरली म्हणते रे वरली म्हणणं चालू म्हणतं की दवाखाना सगळे पैसे तू ह्याच्या वरले उडतो. आणि मग पैसे दुकानाचे पैसे देत नाहीस. तुला पण सांगलं मी ओढलं आता शांताबाई. काही करत बोलत राहतं मनात आलं ते. कोणाला सांगलं तुला? सांग बरं मला नाव देतं. कोण आहे तुला सांगणारा? ओढली म्हणते नाव घेऊ कसं सांगायचं काही गरजच नाही. मला सगळं माहीत पडते कुठे काय. पैसे काटतो म्हणजे काटतो. बस मला मी पैसे काटणार म्हणजे काटणार. शांताबाई तू घरी जातं की नाही सांग मला तू पटकन आता. कोण की मी आता चाललंय ऐकलं आलं. ते सकाराम भाऊसोबत माझ्या बोलणं व्हायला. तू जातं की नाही सांग मला तू पटकन वाटून. जाय लोक तो माझ्या डोसं नको खाऊ. जेवढं सांगितलं तेवढं मला हे त्याला वावर करून टाकतो आम्ही पुरं. आणि पैसे मी सध्या काढू देत नाही. सकाराम भाऊसोबत बोलायला मी काय आहे तर बापा रे. शांतारामला का तुला का गरम बोलून राहिले का माझ्यासोबत? बापा रे, मला माहितीच नव्हतं बा तुला गरम स्वभाव आहे.